नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर यंदा 22 सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात झालेली होती आणि 2 ऑक्टोंबरपर्यंत या नवरात्रीची समाप्ती होणार आहे. नवरात्रीचा हा सण 10 दिवस चालणार आहे. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या देवीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची विधिवत देवीची पूजा अर्चना केली जाते. 9 दिवस दुर्गा देवीच्या स्त्री शक्तीचा गजर व भक्ती केली जाते. तसंच समाप्ती अष्टमी नवमीमध्ये देवीची पूजा करून त्यांना सन्मान आणि त्यांचा आदर केला जातो. दुर्गा देवीचं एक आपल्या कुलदेवीचं आणि आईचं स्वरूप आणि एका स्त्रीचं स्वरूप समजून आपण तिची ओटी भरत असतो, भक्तिभावाने सेवा करत असतो. दुर्गा माता ही एक घरातील आई स्त्री असल्यामुळे तिची घरातील सुवासिनीकडून संध्याकाळी आणि सकाळी ओटी भरली जाते. ओटी भरणे म्हणजे तिच्यातील मातृत्वाचा सन्मान करणे, आदर करणे. यासाठी नवरात्रीमध्ये देवीची ओटी 9 दिवसामध्ये एक दिवस भरली जाते. म्हणून नवरात्र संपण्या अगोदर देवीची ओटी आपल्याला भरायची आहे. नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवतेची, कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे. पहा, नवरात्रीचे हे 10 दिवस धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानले गेलेले आहेत. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये कुलदेवी आपल्या सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. नवरात्रीचा हा सण आपल्या कुलदेवतेला समर्पित केला जातो. लक्ष्मीला, सरस्वतीला आणि आपल्या तुळजापूरच्या आईला समर्पित केला जातो. एवढं महत्त्व नवरात्रीच्या या 9 दिवसाला दिलं गेलेलं आहे. आपल्या घरामध्ये जेव्हा दुर्गा देवीची आपण ओटी भरत असतो घरामध्ये, तेव्हा त्याला खूप महत्त्व दिले जाते. कुलदेवतेची पूजा केल्याने आपल्या जीवनात संकट, विघ्नदोष येत नाहीत. कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होते. तसंच आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा समाप्त होऊन घरात सुख समृद्धी प्राप्त होते. म्हणून आपल्याला नवरात्र संपण्या अगोदर वेळ मिळाला नाही तरीही चालेल, पण एक तरी वेळा जी आहे तर ती आपल्याला देवीची ओटी जी आहे ती भरायची आहे. खणा नारळाने भरायची आहे. आपल्या घरामध्ये ही ओटी भरायची आहे. ही ओटी भरल्याने आपल्या घरात धनसंपत्तीमध्ये, पैशामध्ये वाढ होत असते. पैसा कधीच कमी पडणार नाही. सोन्यासारखे दिवस आपल्याला जाणवू लागेल. म्हणून ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायला हवी. ओटी भरत असताना ज्या शृंगाराच्या 16 वस्तू आपण अर्पण करत असतो, तर हे 2 वस्तू ज्या आहेत त्या चुकूनही आपल्याला यामध्ये ठेवायच्या नाही, ओटीमध्ये ठेवायच्या नाही. ओटीमध्ये आपल्याला शृंगाराच्या साहित्यामध्ये ठेवायच्या नाहीत. या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत व कुलदेवतेची ओटी भरत असताना दर्शनाला गेल्यानंतर आपल्याला परडी जी आहे ती कशा पद्धतीने भरायची आहे, त्यामध्ये कोणत्या वस्तू असायला हव्यात, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा आपल्या दुर्गा देवीचा मंत्र लिहायला विसरू नका, ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर पहा, या 9 दिवसामध्ये विविध पद्धतीने आपल्या कुलदेवीची सेवा, सन्मान केला जातो. जर तुम्ही घट मांडलेला नसेल किंवा घटस्थापना केलेली नसेल तर या 9 दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेची ओटी भरण्यासाठी एक संधी प्राप्त होते. आपल्या जीवनातील दुःख, संकट, विघ्न हे दूर करता येतात. तर पहा, राहिलेले 7वी, 8वी आणि 9वी माळीला तुम्ही देवीची ओटी भरू शकता. ओटी आपल्याला कुठे ठेवायची आहे तर पहा, जिथे तुम्ही घट मांडलेला आहे तिथे तुम्ही ओटी भरू शकता. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही 7वी, 8वी व 9व्या माळीला ओटी भरू शकता. याच दिवशी तुळजापूरच्या आईची किंवा आपल्या माहेरीची आईची किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ओटी भरू शकता. आपल्या संपूर्ण कुटुंबावर कुलदेवीचं संरक्षण व्हावं त्यासाठी कोठेही मंदिरात किंवा आपल्या घरामध्ये ओटीही भरली जाते. ही ओटी एखाद्या स्त्रीला दिली जाते संध्याकाळी. आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय केला जातो. ओटी का भरली जाते तर पहा, पूर्वीपासून एक पद्धत आपल्या घरामध्ये चालली गेलेली आहे की घरामध्ये एखादी स्त्री आल्यानंतर तिची खणा नारळाने ओटी भरली जाते. कारण कधीच मोकळ्या हाताने पहिल्या काळामध्ये तिला पाठवले जात नव्हते. संध्याकाळी स्त्री आल्यानंतर त्यांची हळदी कुंकू लावून त्यांना साखर हातामध्ये दिली जाते. या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये जर कोणती एखादी स्त्री आल्यावर तिची हळदी कुंकू लावून पूजा केली जाते, तिच्या पाया पडल्या जातात आणि साखर तिच्या हातामध्ये आवर्जून द्यायची आहे. तर पहा, ओटी का भरली जाते तर पहा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक महत्त्वाचा भाग आणि विधी म्हटला गेलेला आहे. संतान प्राप्तीसाठी
संतान प्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी ओटीही भरली जाते. संतान प्राप्तीसाठी हे एक प्रतिकारक शक्ती जी आहे ती देवी जी आहे ती एखाद्या स्त्रीला देत असते. ओटी जी आहे ती खणा नारळाने किंवा एखादा पीस देऊन त्यावर ओटीचे साहित्य ठेवून तांदूळ अखंड ठेवून भरली जाते. घरातील सौभाग्यवती स्त्रीचा आदरसुद्धा या दिवशी केला जातो. ज्या देवीमुळे आपल्याला हे सौभाग्य आणि वरदान मिळालेलं आहे तर तिची कृतज्ञता व्यक्त करत असताना तिची ओटी भरली जाते. तर पहा, ओटीमध्ये एक नवीन जन्म होत असतो. प्रत्येक स्त्रीला ताकद मिळत असते की मुलाच्या जन्मावेळी तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासावी म्हणून देवी तिला शक्ती देत असते. म्हणून आईचा व मुलीचा पुनर्जन्म मुलाला जन्म देता वेळेस होत असतो. लग्न झाल्यानंतर मुलीची पहिली ओटी आहे ती आपल्या माहेरी ओटी भरली जाते. आई खणा नारळाने मुलीची ओटी भरत असते किंवा एखाद्या स्त्रीकडून भरली जाते. आणि नंतर ओटी भरल्यानंतर कोणत्याही दुसऱ्या स्त्रीची ओटी आपण भरत असतो. मंगल प्रसंगी एखादी तिथी चांगली आल्यानंतर भरत असतो. मंगळवारच्या दिवशीसुद्धा तुम्ही भरू शकता. ओटी भरण्याची पद्धत आहे ती प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळी आहे. तर ओटी भरत असताना कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत व ओटी भरत असताना आपल्या मनामध्ये शुद्ध भाव असायला हवा, कोणामध्ये नकारात्मकता नसायला हवी. त्याचबरोबर द्वेष आणि कोणाची स्तुती करू नका, कोणाला वाईट बोलू नका. तर पहा, काही जण देवीची तुळजापूरच्या आईची ओटी भरतात तेव्हा सोने चांदी दागिने खणा नारळाने ओटी भरत असतात. जेव्हा आपण माहेरी जातो तेव्हा आपली आई खणा नारळाने आपली ओटी भरत असतो. म्हणून अशा पद्धतीने ओटी जी आहे ती भरायची आहे. तर पहा, या दिवशी परडी कशा पद्धतीने भरायची आहे. तर पहा, परडी भरत असताना यामध्ये आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ किंवा अखंड तांदूळ 1 ते 2 किलो घ्यायचे आहेत. तुम्ही गहू घेऊ शकता. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मिरच्यासुद्धा घ्यायच्या आहेत. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाच्या डाळी म्हणजे मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि जी तुरीची डाळ आहे ती घ्यायची आहे. एक अर्धा किलो किंवा पावशेर गुळाचा खडा तुम्हाला इथे घ्यायचे आहे किंवा साखर घेतली तरीही चालेल. तेल घ्यायचं आहे, मीठ घ्यायचं आहे आणि एक तांबूल आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे, जे माता कुलदेवीला खूप प्रसन्न करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. तर तांबूलशिवाय ओटी अपूर्ण मानली जाते. तर तांबूल आपल्याला सहज एखाद्या पानाच्या दुकानात मिळेल. जर तुम्हाला मिळालाच नाही तर तुम्ही काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्व जे आपण साहित्य टाकत असतो जसे की साखर टाकत असतो, सोप टाकत असतो. त्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे लवंग आहेत 11 लवंग टाकायचे आहेत आणि याची पुडी तयार करायची आहे. आणि हे जे तांबूल आहे तर हे देवीला जेव्हा तुम्ही साडी अर्पण करता त्यावेळेस आपल्याला हे सर्व साहित्य जे आहे परडी भरायचे आहे. आणि हे पान साडीमध्ये खणा नारळाची साडी जी तुम्ही आणलेली असेल किंवा सुती साडी आणायची आहे किंवा तुम्ही नऊवारी साडी आणू शकता. आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकत असताना त्यामध्ये गजरा टाकायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला शृंगाराच्या 16 वस्तू टाकायच्या आहेत. तर त्या 2 वस्तू कोणत्या आहेत तर यामध्ये चुकूनही आपल्याला जी वस्तू आपण वापरलेल्या आहेत जसे की आपण कानातले वापरलेले असेल, मंगळसूत्र वापरलेले असेल, बांगड्या वापरलेल्या असेल तर त्या वस्तू चुकूनही यामध्ये टाकायच्या नाहीत. कारण आपल्याला माता दुर्गादेवीची जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा त्यामध्ये नवीनच वस्तू असायला हव्यात. चुकूनही जुन्या झालेल्या वस्तू असेल तर त्या टाकू नये. यामध्ये गजरा आवर्जून टाकायचा आहे, फुले टाकायचे आहेत. खणा नारळाने आपल्याला ओटी भरण्यासाठी यामध्ये आपल्याला ओटीचे साहित्य असायला हवे, गूळ आणि खोबरं असायला हवं. अशा पद्धतीने ओटी ही भरली जाते. देवीला आपण ओटी भरत असतो तर देवीला ओटी भरण्याचं महत्त्व काय आहे तर पहा, देवी पूजनाची सांगता देवीची ओटी भरून खण आणि नारळ आणि त्यांना हिरव्या रंगाची, पिवळ्या रंगाची, त्याचबरोबर लाल रंगाची खणा नारळाची ओटी भरली जाते. कारण त्याला खूप महत्त्व दिले जाते. म्हणजे ही साडी आपण जेव्हा देवीला अर्पण करत असतो एखाद्या मंदिरामध्ये, तुळजाभवानीच्या किंवा आपल्या दुर्गा देवीच्या किंवा आपली जी कुलदेवी आहे तर त्या देवीला आपण अर्पण करत असतो, लक्ष्मी देवीला अर्पण करत असतो. म्हणजे आपण जेव्हा अर्पण केलेली साडी जी आहे तर त्या
देवीच्या निर्गुण तत्वाला आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे व कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करत असते. देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या पंचोपचारी विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण याच्या रूपाने मूर्त स्वरूपात सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होत असते. देवीला अर्पण करावयाची साडी जी आहे ती सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ज्या आहेत त्या ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यापेक्षा अधिक असते. म्हणून साडी सुती जी आहे ती असावी किंवा रेशमी असावी. अशी देवीला साडी जी आहे ती एखाद्या दिवशी 9व्या किंवा 8व्या माळीला अर्पण करावी, किंवा तुम्ही या 7 ते 8 दिवसात खणा नारळाची ओटी जी आहे ती देवीच्या चरणाजवळ अर्पण करू शकता. तर कशा पद्धतीने आपल्याला भरायची आहे तर पहा, तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये आपल्याला सर्वात प्रथम साडी जी आहे ती ठेवायची आहे. त्यावर खण ठेवायचा आहे, नारळ ठेवायचा आहे आणि थोडे तांदूळ ठेवायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला शृंगाराच्या वस्तू टाकायच्या आहेत. एक गजरा टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही यामध्ये टिकली किंवा काजळ, बिंदी, मोगरा, अत्तर जे आहे ते ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे पाण्याचं आणि त्यानंतर जी नारळाची शेंडी आहे ती देवीच्या दिशेला असावी. नंतर ताटातील ह्या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यानंतर त्या स्वतःच्या छातीसमोर लावाव्यात. अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, घरात सुख समृद्धी प्राप्त व्हावी, घरातील ऐश्वर, धन, संपत्ती जी आहे ती टिकून राहावी, कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि आपल्या घरामध्ये धन धान्य यामध्ये बरकत होण्यासाठी यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होत असते. आणि ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत. त्यानंतर देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, किंवा तिथे मंदिरामध्ये साडी घेणारी एखादी व्यक्ती असते किंवा स्त्री असते तर ती साडी त्यांना देऊ शकता. तसंच नारळातील खोबरे जे आहे, जर एखादा ब्राह्मण असेल तिथे किंवा एखाद्या ताई असेल तर ते तुम्हाला प्रसाद म्हणून नारळ देत असेल किंवा काही वस्तू देत असेल तर त्या तुम्ही परिधान करू शकता, किंवा तुम्ही याचा गोड शिरा बनवू शकता, किंवा खोबरे जे आहे तर याचा प्रसाद घरामध्ये संपूर्ण घरामध्ये वाटू शकता. तर नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होत असते. हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य करत असते. तसंच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवांच्या शरीराभोवती संरक्षक कवच जे आहे ते निर्माण होत असते. तर वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होत असतात. या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या अपतत्वाच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करणाऱ्यांच्या देहाभोवती त्या लहरीचे संरक्षण कवच निर्माण होण्यास मदत होत असते. तसंच साडी आणि खण यामध्ये असलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरीमुळे आपण प्राणदेह आणि प्राणमय कोश यांची शुद्धी होण्यास मदत होत असते. जेव्हा आपण ही जी ओटी आहे ही छातीजवळ धरत असतो तेव्हा अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते. तसंच मनोमय कोशातील सत्वगणाचे प्रमाण वाढण्यास सहाय्य होत असते. असं मन शांत होत असते जेव्हा आपण साडी आपल्या जवळ घेत असतो आणि देवीला अर्पण करत असतो. यामुळे देवी तत्व जे आहे ते आपल्यामध्ये जागृत होत असते आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता तयार होत असतात. या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होते. देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होत असतात. शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याच्या देवीप्रती भाव जागृत होत असतो. यामुळे त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहाची शुद्धी होण्यास सहाय्य होते. जेवढा देवाप्रती भाव जास्त तेवढी पूजा वेदीतून मिळालेली सात्विकता भरपूर काळ टिकत असते. त्यानंतर यातील तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे. ओटीत आपल्याला याची बांधायची आहे. दिवसभर असंच राहू द्यायचं आहे. आणि हे ओटी जे आहे तर आपल्या घरामध्ये जेव्हा आपण भात बनवत असतो त्यामध्ये टाकायचे आहे, किंवा घरामध्ये धान्य जे आहे त्यामध्ये टाकायचे आहे. कारण तांदूळ हे सर्व समावेश असल्याने
चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो. त्या देवीला तिचे तत्त्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या देवीचे तत्त्व जीवासाठी अल्प आणि कालावधीत कार्यरत होते. म्हणून प्रत्येक देवीला तुम्ही जेव्हा साडी अर्पण करता त्यावेळेमध्ये आपल्या कुलदेवतेला हिरवा किंवा लाल रंगाची साडी परिधान करावी. खणा लालाची साडी असावी. त्याचबरोबर आपली जगदंबा माता आहे तर त्यांना केशरी किंवा लाल रंगाची साडी परिधान करावी. आपली लक्ष्मी देवी जे आहे तर त्यांना केशरी, गडद केशरी लाल रंगाची साडी परिधान घालावी किंवा तुम्ही ओटी भरू शकता. त्यानंतर प्रत्येक देवीचा रंग जो आहे हा वेगवेगळा असतो. जसे की प्रत्येक आपल्याला 9 दिवस प्रत्येक सर्व देवी जे आहे ते प्रत्येक रंगाने सजून येत असते आणि प्रत्येक रंग जो आहे साडीचा वेगवेगळा दर्शवला जातो. तसंच देवीच्या रंगाचं एवढं महत्त्व दिले गेलेलं आहे. म्हणून असं म्हटलं जाते की आपण दुर्गा देवीला तांबडा किंवा लाल रंगाची साडी परिधान करत असतो. तसंच श्री महालक्ष्मी देवी